ब्रेकिंग न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत। मराठा नोंदणी सर्वेक्षणाला शाळेतल्या मुलांनाच वापरल्याचा धक्कादायक प्रकार आता भंडाऱ्यामध्ये समोर आलेला आहे। शिक्षक मुलांना नोंदणीसाठी गावभर फिरवत असल्याचं समोर आलेलं आहे। शिक्षणाच्या वेळेमध्ये विद्यार्थी गावात सर्व्हे करत असल्याच्या प्रकारामुळे आता एकच खळबळ उडालेली आहे। हा सगळा प्रकार लाखनी तालुक्यातल्या गोंडेगाव इथं घडलेला आहे। हा प्रकार जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आणि शिक्षण सभापती यांच्या लक्षामध्ये आल्यानं या प्रकरणी आता चौकशीचे आदेश त्यांनी दिलेले आहेत। या सर्वेक्षणाबाबत जिल्ह्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली असताना आता चक्क या सर्वेक्षणातून संकलित केलेल्या माहितीच्या विश्वसनीयतेच्या बाबतीतही धोका निर्माण झालेला आहे। मराठा नोंदणी सर्वेक्षणाला शाळेतल्याच विद्यार्थ्यांचा वापर केला गेल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यामध्ये समोर आलेला आहे। लाखनी तालुक्यातल्या गोंडेगाव इथला हा सगळा प्रकार आहे। जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी आणि शिक्षण सभापती यांच्या लक्षामध्ये हा प्रकार आल्यानं या प्रकरणी आता चौकशीचे आदेश देखील त्यांनी दिलेले आहेत। मात्र अत्यंत धक्कादायक सगळा हा प्रकार भंडाऱ्यामध्ये पाहायला मिळतोय। शिक्षकच मुलांना या सर्वेक्षणाच्या नोंदणीसाठी गावभर फिरवत असल्याचं समोर आलेलं आहे। या संदर्भातला एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षणाधिकारी आणि शिक्षण सभापती यांनी या सगळ्या प्रकाराच्या चौकशीचे आता आदेश दिले। लाखनी तालुक्यातल्या गोंडेगाव इथला हा सगळा प्रकार आहे। हा प्रकार शिक्षणाच्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांकडूनच करून घेतला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। सर्वेक्षण खरं तर शिक्षकांनी करणं अपेक्षित आहे, मात्र शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचाच या सर्वेक्षणासाठी वापर होतोय असा हा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यातल्या लाखनी तालुक्यातल्या गोंडेगाव इथं समोर आलेला आहे। सर्वे सुरू आहे गावागावामध्ये शिक्षक सर्वे करून राहिले। आता गोंडेगावचा व्हिडिओ व्हायरल झाली, त्या ठिकाणी शिक्षक मुलांना जाऊन सर्वे करताय। काय नेमकी तुमच्या विभागानंतर कारवाई करण्यात येणार आहे? आता आपण हे सांगत आहात म्हणून माहीत झाली, याची आम्ही चौकशी करतो। ऍक्च्युअल मराठा आरक्षणाच्या बाबतीत जे महाराष्ट्र सरकारने सगळ्या शिक्षकांना शैक्षणिक कामकाज सोडून या सगळ्या मराठांच्या सर्वेक्षणासाठी जे कामाला लावलेले आहे, त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे। आता त्याची आमच्या विभागाला आम्हाला कल्पना नाही आहे, पण जे आपण कोणतं गाव सांगितलं ते गोंडेगाव, बुंडेगावची त्वरित आता आमचे शिक्षणाधिकारी सोबत आहेत। ते विद्यार्थ्यांना घेऊन सर्वे करायचा नाही आहे आणि त्याच्यामुळे जर अशा पद्धतीचा जर काही प्रकार जर शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन सर्वे करत असतील तर ते चुकीचं आहे आणि त्यांच्यावर आम्ही चौकशी करून कारवाई करू।